हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आज बनवूया एकदम चविष्ट अशी ग्रीन पीस मसाला. त्यासाठी मी एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकले. त्याच्यानंतर थोडीशी बडीशेप आणि 2-3 तुकडे दालचिनीची टाकली. याच्यामुळे काय होते, तुम्ही जो ग्रीन पीस मसाला बनवणार आहात ना, त्याला एकदम भारी चव आणि एकदम सुवासिक सुगंध असा येतो. म्हणजे तर खाण्यात आणि वासानेच एवढं छान वाटतं की तुम्ही ते पटपट पूर्ण फिनिश करून टाकता. तर याच्यासाठी आता मी त्याच्यात जिरी मोहरी टाकून घेतली आहे आणि आले लसूण खोबरे याची पेस्ट टाकली आहे. त्याच्यानंतर मी 2 ते 3 मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून त्याच्यात टाकले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. कांदे चांगले मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 ते 4 काजू असे छोटे छोटे तुकडे करून टाकले. याच्यामुळे जो रिचनेस आहे तो खूप छान वाढतो. तुम्ही याच्यामध्ये काजूची पेस्टही करून टाकू शकता, पण मला ते क्रंचीपणा थोडं जास्त आवडतं, त्याच्यामुळे मी तसेच काजूचे तुकडे टाकले. त्याच्यानंतर 2 मोठे टोमॅटो बारीक कट करून टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मसाले टाकले. सर्वप्रथम हळद टाकली, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, नंतर आपला घरगुती मसाला. तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही मसाला टाकू शकता. त्याच्यानंतर 2 चमचे धने पावडर टाकली आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले सर्व. त्याच्यानंतर जे मटार आहे ते व्यवस्थित धुवून घेतले होते मी. मसाले थोडे तेलात परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे धुतलेले मटार आहेत ते त्याच्यात टाकून परत सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यामुळे काय होतं, प्रत्येक मटारच्या दाण्याला तो जो मसाला आहे तो एकदम व्यवस्थित कोटिंग होतो. याच्यामध्ये काही जण बेसनसुद्धा भाजून टाकतात. मी बेसन न टाकता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा जो कूट आहे बारीक केलेला तो टाकते. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हेच व्यवस्थित मसाला कोटिंग होण्यासाठी, त्याला एक बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं पाणी, म्हणजे अर्धी वाटीच्याही कमी पाणी तुम्ही त्याच्यात टाका. त्याच्यामुळे मसाल्याला व्यवस्थित बाइंडिंग येते आणि ते 5 ते 10 मिनिट लो फ्लेमवरती चांगलं झाकण ठेवून होऊ द्या. आपली भाजी आता तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा घरी कोणी पाहुणे आले तर झटपट होणारी अशी आहे, जर घरीही बनवू शकता. खाण्यास अगदी चविष्ट आणि सुंदर लागते. जर ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.